नमस्कार सर्वांना। तर आज आपण बघणार आहोत गुळापासून बनलेली ओल्या खोबऱ्याची बर्फी। आपण ही बर्फी गुळापासून बनवत असल्यामुळे ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांना एकदम चांगलं आणि आरोग्यदायक असते। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करा। आणि हो, हा व्हिडिओ मित्रांच्या बरोबर आणि फॅमिली बरोबर पण शेअर करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी मी 2 नारळ फोडून घेतलेले आहेत आणि त्याचा ओला खोबरा काढून घेतलेला आहे। आता मी हे खोबरं चांगल्या प्रकारे किसून घेतोय। आता तुम्ही म्हणाल की एवढं खोबरं किसून घेण्यापेक्षा जर मिक्सरला लावून घेतलं तर पटकन झालं असतं। मिक्सरमध्ये बारीक केलेल्या खोबऱ्याच्या वड्या खाताना चोथा खाल्ल्यासारखा वाटतो, त्यामुळे ते चांगले होत नाहीत। मी एकदा हे ट्राय पण केलेलं आहे, पण त्याची काय टेस्ट मला आवडली नाही, म्हणून मी खोबरं किसून घेतोय। हे इथं बघू शकता तुम्ही, खोबरं चांगलं लांब लांब किसलं गेलेलं आहे। आता आपण गुळाचा पाक तयार करतोय, त्यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्या गुळामध्ये अर्धा कप नारळाचंच पाणी यूज करतोय। 2 नारळ फोडल्यानंतर अर्धा कप पाणी निघालं होतं, तेच पाणी मी इथं यूज करतोय। नॉर्मल पाणी यूज करण्यापेक्षा नारळाचं पाणी यूज केलं तर त्याचं एक टेस्ट वेगळी येईल। एकदा ट्राय करून बघा तुम्ही नक्की। गुळाच्या पाकाला चांगलं आपण 10 मिनिट झालं उकळतोय। आता ते पाक थोडंसं घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इथं। आता यामध्ये मी किसलेलं खोबरं ॲड करतोय। किसलेलं खोबरं 2 वाटी झालेलं आहे। मी जे तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगतोय आता, हे लक्षात ठेवा आणि असंच फॉलो करा, म्हणजे तुमचे जे नारळाचे वडे एकदम चांगले बनतील। खोबरं पाकामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। याला आपण गेले 8 ते 10 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घेतोय, त्यामुळे पाकातलं पाणी पण चांगल्या प्रकारे आटून गेलेलं आहे। हे बघू शकता तुम्ही, आणि खोबरं चांगलं घट्ट पण झालेलं आहे। आता मी यामध्ये 1 कप मिल्क पावडर टाकतोय आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतोय। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही खवा पण यूज करू शकता। मिल्क पावडरच्या गाठी ज्या असतात त्या चांगल्या प्रकारे फोडून घ्या आणि मिक्स करून घ्या। हे बघा, मिल्क पावडर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे आणि चांगलं घट्ट पण झालेलं आहे। आता यामध्ये थोडासा इलायचीचा पावडर टाकूया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा तूप टाकूया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। तुपामुळे चांगली टेस्ट पण येईल आणि गुळातला जो चिकटपणा असतो तो कमी होऊन बर्फी चांगली मऊ होईल। आता आपण बर्फी सेट झाली की नाही हे चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये आपण खोबऱ्याचा मिक्स घेऊया आणि त्याचा गोळा बनवण्याचा ट्राय करूया। हा बघा, गोळा चांगल्या प्रकारे एकत्र येतोय, म्हणजे खोबऱ्याचा मिक्स पातळ वगैरे नाही झालेला, बर्फी चांगल्या प्रकारे सेट होऊन जाईल। आता मी इथे एक प्लेट घेतलेलं आहे, त्यामध्ये बर्फी सेट करायची आहे। आता मी त्याला तूप लावून घेतोय खालून, म्हणजे बर्फी चिटकणार नाही। आता बर्फीचा मिक्स प्लेटमध्ये टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे त्याला दाबून सेट करून घेऊया। बर्फी सेट करताना हाताला थोडंसं तूप लावून घ्या, म्हणजे हाताला बर्फी चिटकणार नाही आणि गरम असल्यामुळे हाताला पोळणार पण नाही। आता बर्फीच्या वरून ओल्या नारळाचा किस टाकतोय आणि त्याला चांगल्या प्रकारे वरून लावून घेतो। जर तुमच्याकडे कुठले ड्रायफ्रूट्स वगैरे असतील तर ते पण तुम्ही ॲड करू शकता। आता आपण याला एक अर्धा तास थंड व्हायला ठेवूया। थंड झाल्यानंतर बर्फी सेट होऊन जाईल आणि त्यानंतरनं बर्फीच्या वड्या पाडून घेऊयात। तर हे बघा, एकदम चांगल्या प्रकारे वड्या आपल्या पडलेल्या आहेत। ओल्या नारळाची बर्फी आणि ते पण गुळातून एकदम भारी झालेले आहे आणि एकदम मऊ चांगलं झालेलं आहे। तर ही ओल्या खोबऱ्याची गूळ घालून बनवलेली बर्फी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणादिवशी बनवा आणि फॅमिलीबरोबर एन्जॉय करा। तर भेटूया आता पुढच्या एका व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांचे आभार।